ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीला म्हणत असतो की बायको मला ना अर्जंट एक मीटिंग आली आहे, तेवढी मीटिंग झाली ना की आपण आहे ना मस्त जेवायला बसूया एकत्रच. मग आता सायलीला तर लवकर निघायचं असतं, म्हणूनच सायली अर्जुनला म्हणत असते की अहो राहू द्या ना, तसंही माझंही काम आहे, मलाही निघायचं आहे, मला एका ठिकाणी जायचंय असंही ती आता अर्जुनला सांगत असते. अर्जुन तिला विचारतो की तुला कुठे जायचंय सांग ना, म्हणजे मी तुला तिथे नंतर नेऊन सोडतो. पण आता ती विचार करते की ह्याला सांगितलं तर पुन्हा माझ्यावर चिडणार, म्हणूनच मग ती काही बोलत नाही. तेच आता अर्जुन सायलीला म्हणत असतो की बघ ना, ब्लेझरच बटनही तुटले, जरा लावून दे ना. मग आता ती ब्लेझरच बटन त्याला लावून देत असते. तेच आता ब्लेझरच बटन लावून देत असताना तो आता सायलीला म्हणत असतो की तुझ्या कपाटामध्ये जे तन्वीचे फोटोज होते ना, ते मी पूर्ण आजींना परत देऊन टाकले. त्यावर आता सायली म्हणत असते की असं का केलं तुम्ही? त्यावर अर्जुन सायलीला म्हणतो की तसंही आता ते फोटोज ठेवून काय उपयोग होतं, मला सांग ना. म्हणजे तुला मी सांगतोय ना की बघ, आता तर पूर्ण आजीना माहिती आहे की तू तन्वी नाही आहेस, ते मग कशाला ना ते फोटो तरी आपल्याकडे ठेवायचे, आणि मग तू पुन्हा त्या गोष्टीचा विचार करतेस आणि तुला त्रास होतो. त्यापेक्षा ते फोटो न ठेवलेलेच बरे, असंही आता तो बोलू लागतो. तेच आता दुसरीकडे सायली विचार करते की यांना तर आता काहीच सांगायला नको, आणि मग जर मी आता टेप रेकॉर्डर बद्दल बोलली की मला पुन्हा गाणे ऐकायचे आहे, आणि ते सुद्धा त्या तन्वीच्याच आवाजाचं, का पुन्हा हे माझ्यावर ओरडतील, कारण ह्यांना वाटत राहील की मी तिथे जाऊन सुद्धा हेच करते. त्यापेक्षा नकोच सांगायला ह्यांना. मग ती वाट बघत असते की अर्जुन कधी जाईल. अर्जुनला आता तिने बटन वगैरे लावून दिलेलं असतं. बल्झरच त्याला एक अर्जंट पेटिंग असते, म्हणूनच मग आता तो निघतो. तेच आता इकडे सायली विचार करत असते की आता काही झालं तरी ह्यांना बोलायला नको. ह्यांना जर मी बोलली तर प्रॉब्लेम होईल, त्यापेक्षा हे पुन्हा यायच्या आधी मिस निघते आणि जाता जाता तो टेप रेकॉर्डर घेते, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायलीने पटकनच रूममधून बाहेर पडायचा निर्णय घेतलेला असतो, कारण तिला माहिती आहे तिला तो टॅप रेकॉर्डर जाऊन शोधायचा आहे, त्या दुकानात जायचे. तेच अस्मिता आता तिचे डॉक्युमेंट्स बघत असते, जेणेकरून ना तिला नोकरी मिळायला हवी, आणि त्यासाठी तिचे ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट्स आणि हे सगळं काही ती व्यवस्थित चालत असते. तेव्हाच ना ती आता हे सगळं बघत असताना विचार करते की या सगळ्याची मला एक करून कॉपी करून घ्यावी लागणार आहे, म्हणजे कसं जेव्हा इंटरव्ह्यूला जायचं असेल तेव्हा ते बरं पडेल ना, असाही ही विचारणा आता ती करू लागते. आणि जेव्हा या सगळ्याचा विचार करत असते ती, तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की तिकडनं बाळाचा आवाज येतोय रडण्याचा. मग तिने पटकन ना बाळाला घेतलेलं असतं. तेच दुसरीकडे आता सायली त्या दुकानात पोहोचलेली असते जिथे हा टॅप रेकॉर्डर आता भेटत असतो. या टॅप रेकॉर्डरमध्ये तिने विचारलेलं असतं की हे चालेल ना, म्हणजे मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की नाही, तर मी घरी घेऊन जाईन आणि हा टेप रेकॉर्डर बंद पडेल. तर तसं नाही होणार ना. मग तिला सांगितलेलं असतं की नाही, असं काही होणार नाही, आमच्या दुकानातून तुम्ही काही घेऊन ज्या सगळंच चालतं, असंही आता तो दुकानदार म्हणत असतो. तेच दुसरीकडे मालिकेत आता एक नवीन एंट्री झालेली आहे. तो मुलगा जो आहे तो लांबूनच ना कारमध्ये बसून सायलीचा फोटो काढतो, सोबतच स्मोकिंग सुद्धा करत असतो. बहुतेक व्लनच दाखवला असेल असंच वाटतं, म्हणजे स्मोकिंग करतोय आणि त्याची सायलीवरची नजर यावरून तरी मग आता सायलीवर बरोबर लक्ष ठेवून असतो. तो सायली आता त्या दुकानातून बाहेर पडते. तेच आता सायलीसाठी स्पेशली गाडी ही दिलेली असते, जी प्रतिमा आत्याने दिलेली असते. तर आता सायली त्या गाडीत जाऊन बसते, तर त्याच लक्ष बरोबर सायलीकडे असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं. अस्मिता सगळं चेक करत असताना अचानक बाळाचा आवाज आल्यामुळे बाळाला ती हातात घेते आणि कसं शांत करण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिच्यासाठी
आता ते बाळही महत्वाचं आहे आणि असलेला जॉबही. आणि त्यासाठी ती म्हणत असते की मला माहिती स्मिथ थांब आई आहे, तेच नको रडू नको रडू असं बोलून कसं कसं आता ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी होत असतात तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की अस्मिताला आता इंटरव्ह्यूसाठी सुद्धा जायचं असतं आणि त्यासाठी तिची तयारी सुरू असते. पण तिने आता ठरवलेलं असतं की घरात इतक्यात तरी कोणाला काही सांगायचं नाही, पण ती तयारीत मात्र पूर्ण असते. तेच आता बाळाला कसं कसं ती तयार करत असते, शांत करत असते, कारण तिला बाळाला शांत करून तर पुढच्या कामासाठी बाहेर पडायचं असतं. तेच आता तिला एक अर्जंटमध्ये मेसेजही आलेला असतो जॉब संदर्भात, त्यामुळे तिला आता इंटरव्ह्यूसाठी तर बाहेर पडावंच लागणार असतं. तेच दुसरीकडे सायलीने टेप रेकॉर्डर घेतलेला असतो आणि ती आता आपल्या गाडीत बसत असते. सायली जशी त्या गाडीत बसते ना, तस सायलीवर लक्ष ठेवून तो माणूस असतो सायलीच्या गाडीचा आता तो पाठलाग करत असतो. त्याच वेळेला तो फोनवर सुद्धा बोलत असतो आणि फोनवर तो सांगत असतो की हो बघितले तिच्याच पाठलाग करतोय असंही आता म्हटलं जात असतं. नक्की आता ह्याला कोणाचा फोन आला असेल आणि काय होत असेल काहीच कळायला मार्ग नाहीये. मग तो आता स्मोक करता करता ड्राईव्ह करत असतो आणि ड्रायव्हिंग करत असतानाच ना त्याचं पूर्ण लक्ष सायरीच्या गाडीकडे असतं. ते दुसरीकडे आता अस्मिता बाहेर पडत असते, पण जाताना सांगत असते की तिला इमर्जन्सी मध्ये ना डॉक्टरांकडे जावं लागतंय. मग अग तू डॉक्टरांकडे एकटी जाऊ नकोस, थांब मी सुद्धा तुझ्या सोबत येते असं कल्पना हट्ट धरते. तेव्हाच अस्मिता म्हणते की मम्मा नको, तू एक काम कर, तू त्यापेक्षा घरीच थांब ना, स्मिथकडे लक्ष दे ना. तसही मला यायला 2 तास लागतील. काय 2 तास, एवढा वेळ काय करतेस डॉक्टरांकडे? अगं माझं डेली रुटीन चेकअप आहे तरी सुद्धा ना, मी म्हटलं सांगून ठेवलेलं बरं, गर्दी जर असली तर म्हणूनच मी तुला या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या असंही ती आता म्हणू लागते. ओके ओके ठीक आहे. मग आता इथे स्मिथवर लक्ष ठेवायला ना विमलला सुद्धा सांगितलेलं असतं, पण विमलला स्मिथ काही नीट बोलता येत नसतं. तेच ती म्हणत असते की स्मिथकडे लक्ष ठेव अस्मित, हा मी अस्मीकडे लक्ष ठेवते असंही ती आता बोलत असते. अस्मित नाही, स्मिथ म्हटलं मी. त्यापेक्षा आता ती अस्मिताला म्हणते की विमल आपण त्यापेक्षा एक काम करूया का, आपण आहे ना बाळाचं नाव असं छोटूसं का ठेवत नाही, चिंटू बाबू गोलू वगैरे असं काही. मग आता कल्पना म्हणत असते की गोलू नाव छान आहे, मलाही गोलू नावाने त्याला हाक मारायला आवडेल. मग आता कल्पना त्याचं नवीन नाव घरातलं गोलू ठेवते. ते सगळं काही आता अस्मिताला सांगते. अस्मिता म्हणते की काय गोलू, पण आता अस्मिताला बाहेर पडायचं असतं म्हणून तिला हा बोलायला लागतं आणि ती आता बाहेर पडण्यासाठीच तयार असते. तेच तिला कल्पना म्हणत असते की अगं मी त्यापेक्षा एक काम करते ना, मी अश्विनला सांगते की घरातच डॉक्टरांना बोलवं, गायनायकला बोलवून घे, मग तू काय त्यांच्याशी डिस्कस करायचा आहे ते करून घे. मग अस्मिता म्हणत असते की मॉम काय राहू दे ना, मी जाऊन येते, नको काळजी करूस तू. मी ही गेली आणि ही आली फक्त तोपर्यंत ना अस्मितकडे नाही गोलूकडे लक्ष ठेवा असंही आता अस्मिता बोलत असते. अस्मिता जेव्हा या सगळ्याबद्दल बोलते तेव्हा कल्पना म्हणते की हो ठीक आहे, मग आता तू एकटीच जातेस म्हटल्यावर मी तरी काय बोलू, जा पण पटकन लवकर या हा असंही आता तीन सांगितलेलं असतं. तेच आता कल्पनाने या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर अस्मिताही म्हणते की हो मम्मा येते मी लवकर, आणि असं बोलून आता ती बाहेर पडत असते. खरं तर घरात ती खोटं सांगते की ती डॉक्टरांकडे चाललेली आहे, पण ती चाललेली असते ती म्हणजे आता त्या इंटरव्ह्यूला. पण घरात तिने आता तरी एवढ्या लवकर इंटरव्ह्यूच काहीच सांगितलेलं नव्हतं. पण कल्पनाला थोडासा डाऊट येत होता की अस्मिता आपल्यापासून काही लपवत आहे का, त्याबद्दल ती विमलकडे सुद्धा बोलते. पण नको राहू दे, कारण ना ती या सगळ्यातून बाहेर येते. त्या सचिनच्या कटकटीतून यातच त्यांना बरं वाटत असतं. दुसरीकडे आता सायली गाडीने निघालेली असते. गाडीने निघालेली असतानाच ना विचार
तर मनामध्ये भरेच असतात. टेप रेकॉर्डर हातात घेते आणि थोडासा का होई ना विचार करत असते. तेच आता तिला पाहायला मिळत असते की तिचा पाठ वाटला के ना तो मुलगा करत असतो जो नवीन मालिकेमध्ये एंटर झालेला आहे. तोच पण आता या सगळ्या काही गोष्टी ना सायलीला माहीत. सायली मात्र आता प्रतिमाने दिलेल्या गाडीतून पुन्हा एकदा प्रवासाला निघालेली असते. तेच दुसरीकडे मात्र आता इंटरव्ह्यूसाठी पोहोचलेली अस्मिता ही आता इंटरव्ह्यू वगैरे देते. त्याचबरोबर तिला बाहेरही बसायला सांगितलं जातं. आमचा जो काही निर्णय असेल तो आम्ही कळवू हेही सांगितलेलं असतं. अस्मिताचा इंटरव्ह्यू तिने कसाबसा तर दिलेलाच असतो. तेच दुसरीकडे आता घरी बायको बायको ओरडत अर्जुन आलेला असतो. अर्जुन जेव्हा पुन्हा येतो तेव्हा आता कल्पना त्याला म्हणत असते की काय चाललंय तुझं बायको बायको बोलत. अरे मग बायको कुठे आमचं ठरलं आहे एकत्र जेवायचं. अरे तुझी बायको तर गेली की मगाशीच. काय बायको घरात नाहीये थांबली नाही कशी थांबेल नाही थांबली ती असंही आता म्हटलं जातं. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता ती गेली. मला तर बोलली होती की मी थांबते. अरे तसं तू गेलास ना तशीच ती तुझ्या मागोमाग गेली सुद्धा असंही आता इकडे असणारी ही कल्पना सांगत असते. कल्पना जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते तेव्हा मात्र आता अर्जुनला तर डाऊट येत असतो की खरंच सायली पोहोचली का. मग काय करावं हे काही केल्यास समजत नसतं. मग दुसरीकडे तो विचार करतो की चला आपण एकदा कॉल करून विचारूया म्हणूनच मग आता त्याने कॉल करायचा निर्णय घेतलेला असतो. तेच आता त्याने प्रतिमा आत्यांना कॉल केलेला असतो. प्रतिमा आत्यांना कॉल करून तो आता विचारत असतो की प्रतिमा आत्या माझी बायको सायली पोहोचली का घरी. त्यावर प्रतिमा आत्या बोलतात की नाही अजून तरी कुठे पोहोचली ती तर तिकडेच गेली आहे ना अजून तरी नाही आलेली असंही आता सांगितलं जातं. म्हणजे अजून घरी नाही आली. अरे इथे तर सांगून गेली होती किती येणार आहे करून. मग कुठे राहिली अजून आली नाहीये का. अरे इकडे सुद्धा आली नाहीये. मग ती केव्हाची निघाली अजून आली नाही. मग आता सगळ्यांनाच काळजी वाटू लागते की कुठे गेली असेल ती. हा विचार सुद्धा ना आता करू लागतात. मग अजूनही ममा ती घरी पोहोचली नाहीये कुठे गेली असेल. मग ही काळजी आता त्यांना वाटू लागलेली असते. प्रतिमा सुद्धा आता काळजी करू लागते कारण किबाची ती निघाली एव्हाना पोहोचायला हवी होती अजून कशी काय पोहोचली नाही ही काळजीच ना सगळ्यांना लागून राहिलेली असते. तेच आता दुसरीकडे प्रतिमा सांगत असते की ती जर आली ना तर मलाही सांगा प्लीज हा कारण मलाही आता काळजी वाटायला लागली असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना हो मलाही टेन्शन आलंय. मग अर्जुन आणि ते बोलत असतानाच ना अचानकपणे आतमधून आवाज येऊ लागतो कारण सायली आलेली आहे. याचं सायली आलेली आहे हे जसं दिसतं तसं प्रतिमा सांगू लागते की हे बघ अर्जुन तुझी बायको आली सुद्धा पण बघ ना ही पण आहे ना त्याला काळजीत टाकून स्वतः ता मात्र मस्त फिरत होती. बघ आता आली. अहो माझं काम होतं मध्ये प्रतिमा म्हणून मी थांबले पण आता अर्जुन काळजी करतोय ना. अर्जुनला तुझ्याबद्दल काळजी वाटायला लागली. थांब घे बोलून घे. मग आता सायलीला अर्जुन म्हणत असतो की बायको तू कुठे गेली होतीस तुझी किती काळजी वाटत होती. मग आता सायली म्हणत असते की अहो मला मंदिरात जायचं होतं सो मी मंदिरात गेले होते. काय तुम्ही पण आता मंदिरात जाताना पण तुमच्याशी बोलून तुम्हाला विचारून जायचं का. मला थोडं शांत बसायचं होतं मग मी तेवढंही करू शकत नाही का असंही आता सायली म्हणू लागते. त्याबरोबर अर्जुन म्हणतो की हो बायको चालेल पण तू एवढी पॅनिक हो नकोस शांत हो असं देखील बोलून आता कसं ती शांत करायचा अर्जुनला प्रयत्न करत असते. अर्जुनच्या आता फोन ठेवल्यानंतर प्रतिमा आत्या सायलीला म्हणत असतात की सायली एवढा वेळ कसा झाला यायला आणि काय झालं भेटलं का आपल्याला. आणि जे टेप रेकॉर्डर होतं ते तर दुसरीकडे मात्र आता हो टेप रेकॉर्डर भेटला आहे. मग टेप रेकॉर्डर कुठे आहे हेही विचारलं जातं. म्हणजे पूर्णा आजीने टेप रेकॉर्डर अजून सांभाळून ठेवला होता तर नाही पूर्णा आजीने नाही सांभाळून ठेवला होता. खरं
तर ना हा एका दुकानातून खरेदी केला आहे असं देखील ती म्हणत असते. तेच आता आपण चला जेवून घेऊया असंही प्रतिमा म्हणत असते. पण तेच प्रतिमाला सांगितलं जातं की नाही, आपण ना आधी एक काम करूया का, आपण आधी ही सीडी ऐकूया आणि मग नंतर जेवूया ना प्लीज. मग आता एवढी काय घाई आहे, चालेल ना, चला ना, आधी आपण आहे ना हे ऐकून घेऊया असेही ती म्हणू लागते. मग जेव्हा ती तिला म्हणते ना तेव्हा सायलीचा हट्टा पुढे काय चालणार आहे का. मग ती म्हणते, मलाही बरेच दिवस झाले तन्वीचा आवाज ऐकला नाहीये. या निमित्ताने का होई ना तन्वीचा आवाज ऐकता येईल म्हणून प्रतिमाने सुद्धा सायलीला होकार दिलेला असतो. मग सायली आणि प्रतिमा पटकनच रूममध्ये जातात, कारण त्यांना ती कॅसेट लावून बघायची असते. ते दुसरीकडे अस्मिताला बाहेर बसलेली असताना तिची खाईल आणून दिली जाते आणि आम्ही कळवतो असं देखील सांगितलेलं असतं. त्यामुळे अस्मिता आता पटकनच ना तिथून बाहेर पडते आणि जेव्हा ती तिथून बाहेर पडते ना तेव्हा तिच्या डोक्यात ना असंख्य विचार असतात. म्हणजे तिला समजत नसतं की काय काय करू दे. त्यामुळेच ना थोडं टेन्शन तर तिच्या डोक्यामध्ये अस्थिर चालत असताना सुद्धा विचार करते. अगदीच ना गरगरत असतं तिला, पण तरी सुद्धा का होई ना रस्त्यावर ना ती चालायचा प्रयत्न करत असते. जेव्हा ती आता रस्त्यावर ना चालत असते तेव्हा ना समोर ना एक रिक्षा सुद्धा तिला दिसत असते. मग रिक्षा दिसत असतानाच ती विचार करते की चला खाईनली आपण रिक्षात बसूया. तर दुसरीकडे आता ती बघत असते की सायली आपल्याला काही झालं तरी हे गाणं ऐकायचं आहे, म्हणूनच मग ती आता गाणं ऐकायला सुरुवात करते. आणि मग काय गाणं जेव्हा ती आता ऐकायला सुरुवात करते तेव्हा पहिल्यांदाच आवाज ती घेते. आवाज जेव्हा कल्पनाला ऐकू येतो तेव्हा कल्पनाचे डोळे सुद्धा आता अक्षरशः पाणावलेले असतात. कल्पना एकटक ते गाणं ऐकत राहते. इतक्या वर्षानंतर तिने तन्वीचा आवाज ऐकलेला असतो, तेच आता तिच्या समोर आहे ना. हे सगळं पुन्हा एकदा घडत असतं आणि त्यामुळेच ना ते खूपच जास्त खुश झालेली असते. सायलीला सुद्धा तो आवाज ऐकल्यानंतर भूतकाळातील सगळ्या गोष्टींचा आता समज होऊ लागतो. तो मग तेव्हाच प्रतिमा सुद्धा त्या सगळ्या गोष्टींमध्ये हरवून जाते. तो गोड गुलाबी बोबडा आवाज आणि हे सगळं ऐकून ना प्रतिमा सुद्धा आता एकदमच खुश असते. प्रतिमाई हे सगळं ऐकत असतानाच तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सायलीने हे गाणं अचानकपणे जवळून जाऊन सुद्धा ऐकलेलं होतं आणि हे गाणं जेव्हा ती ऐकते ना तेव्हा तिला खूपच जास्त आनंद हा होत असतो. आणि हे सगळं ऐकून प्रतिमा आत्या सुद्धा तिच्याकडे जातात. तेच दुसरीकडे आता अस्मिताने एक रिक्षावाल्याला थांबवलेलं असतं आणि ती रिक्षावाल्याला म्हणत असते की तिला मेन म्हणजे घरात जायचं सुभेदारांच्या तिथला ते ॲड्रेस सांगते. पण तो रिक्षावाला ₹2 वरती सांगतो. पण आता तिला स्वतःच्या पैशांची बचत करायची आहे आणि त्यामुळेच ना मग ती आता नाही असं म्हणते. जेव्हा ती चालत जात असते तेव्हा तिला जमत सुद्धा नसतं, पण काय करणार ना, चालत जाण्यापासून पर्याय नसतो. तेच दुसरीकडे आता अस्मिता अजून आलेली नाहीये. तेवढ्यातच ना अस्मिता येते. अस्मिता जशी तिथे येते ना तसं आता तिला विचारलं जातं की काय कुठे गेली होतीस, झालं का काम आणि ही काय एवढी घामाघूम का झाली आहेस तू. तेव्हाच ना ती सांगत असते की ममा अगं बाहेर किती गरम आहे त्यामुळे झालंय हे सगळं बघ. आणि मग काय अगं तिकडे मला SP रोडला गाड्या पण भेटत नव्हत्या. मग इथे अर्जुन म्हणतो अगं पण तू आपली गाडी घेऊन का नाही गेली. तर ती म्हणते की तिकडे कुठे ऑप्शन असतो गाडी लावायचं म्हणून मी नाही घेऊन गेले. अगं पण तू तर डॉक्टरकडे गेली होतीस ना, मग आता तू काय सांगतेस. हे सगळं काही असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हाच ती म्हणते की डॉक्टरांकडेच गेले होते, पण डॉक्टर स्टेशनच्या दिशेला आहेत. अगं हो, डॉक्टर स्टेशनच्या दिशेला आहे तेही माहिती आहे, पण काय करू, त्यांच्या तिकडे नव्हते, त्या दुसऱ्या हॉस्पिटलला होते. मग तिकडे जावं लागलं, म्हणजे तिकडेच गेले होते असंही आता ती सांगू लागते. मग इकडे या सगळ्या काही गोष्टी ऐकून कल्पनाला ना थोडा डाऊट येत असतो. कल्पना थोडा विचार करत असते की खरंच अस्मिता जे काही बोलते ते खरं बोलते का, की काही वेगळं आहे. असाही विचार ना
आता मनामध्ये येऊ लागलेला असतो तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ते जो अर्जुन आहे त्याला सुद्धा शंका येत असते आणि तोही म्हणत असतो की तुलाही वाटतं ना की हे सगळं काही वेगळंच घडतंय. हो, मलाही तेच वाटते की जरा काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात, पण काय घडतं ना मला काहीच कळत नाहीये असंही आता म्हटलेलं असतं. तेव्हाच ना आपण आहे ना फक्त बघत राहायचं, बघूया आपल्याला ती कधी काय सांगते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की सायलीने ना ते गाणं ऐकतच ना स्वतः मध्येच हरवून गेलेली असते. दुसरीकडे आता तिला काहीच दिसत नसतं आणि त्यामुळेच ना आता ती थोडा विचार करू लागते. तेच आता तिथे प्रतिमा जाते आणि प्रतिमाने मागून तिला हात लावलेला असतो. प्रतिमा जसा तिला हात लावते ना तसा आता आता घाबरलेली सायली मागे वळून पाहू लागते. मग सायली, एवढी दचकलीस काय तू तेव्हाच ना? सायली विचारते की प्रतिमा आत्या हा खरंच आवाज जो आहे तो त्याचाच आहे का? म्हणजेच हा आवाज खरंच तुम्ही म्हणताय तसं तन्वीचा आहे का? हो, हा आवाज तन्वीचाच आहे आणि हा आवाज रेकॉर्ड ना केला आहे तो म्हणजे रविराजने. रविराजला सुद्धा आधी थोडं वेगळं वाटत होतं, पण त्यांना सुद्धा आवाज नंतर ऐकल्यावर बरं वाटेल. बघ, खूपच सुंदर आवाज आहे बघा असंही आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टी ऐकून ना खूप जास्त आनंद खरंतर इकडे असणाऱ्या सायलीला होतो. सायली म्हणत असते की मी सुद्धा हाच विचार करत होते, पण खरंच ना या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता तिच्या लक्षात येतं, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला देईल तरी कोण? कारण मला या सगळ्या प्रश्नांची उत्तर तर शोधायला हवी आहेत असाही विचार करते. पुढील भागामध्ये पाहायला मिळतं सायली जाऊन ते सेम जे स्तोत्र असतं ते आता इथे असणाऱ्या मधुभाऊंना ऐकवते. मधुभाऊंना सुद्धा थोडंफार जाणवत असतं. तेच दुसरीकडे आता तोच माणूस सायली गेल्या आल्यानंतर इकडे आलेला असतो आणि त्यांनी मधुभाऊंचा जो ऑक्सिजन मास्क असतो तो काढलेला असतो. ऑक्सिजन मास्क जसा काढला जातो ना तस मधुभाऊंना त्रास होऊ लागतो. मधुभाऊ जोराधोरा श्वास घ्यायचा प्रयत्न करत असतात, पण ह्याने मुद्दामूनच मधुभाऊंचा हा मास्क काढून ठेवलेला असतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.